दातांच्या आरोग्याची चर्चा करत असताना हिरडीचं महत्त्व बरेचदा बरोबर. आपण दुर्लक्षित करतो. बरोबर. तर काय स्पेशल काळजी घेतली गेली पाहिजे हिरडीची, जेणेकरून दात तिथे पक्के व्यवस्थित राहतील? करेक्ट. व्हिटॅमिन सी हे जे मी म्हटलं ते हिरड्यांच्या एकंदर टणकपणासाठी फार गरजेचं असतं. हिरडीची स्वच्छता ही खूप गरजेची असते. ब्रश करताना हिरडीवरती खरचटणं जे होतं, खूप विगरसली ब्रश केला जातो काही काही वेळेला, तशा गोष्टी करणं अवॉइड केलं पाहिजे. ओके. जर ब्लिडिंग होत असेल तुम्हाला सारखं ब्रश करताना जेव्हा फेस आपण थुंकतो त्यावेळी त्या फेसामध्ये जर ब्लिडिंग दिसत असेल तर यू हॅव टू गो टू अ डेंटिस्ट. ओके. कारण ते ब्लिडिंग नक्की कशामुळे होतं आहे. मे बी ते ब्लिडिंग फक्त विगरस ब्रशिंगमुळे होत असेल, पण तो प्रॉब्लेम डायग्नोज करून ती जखमसारखी होण्यापासून वाचवणंही खूप गरजेचं आहे. नंतर एक साधारणतः आठवड्याभरातनं एकदा डायल्युटेड क्लव ऑइल जर तुम्ही चांगल्यापैकी मसाज करू शकलात त्याला हिरड्यांना, तर तेही रेकमेंड केलं जातं. ओके. पण त्यांनी म्हणजे त्या क्लव ऑइलनी इन्फ्लमेशन कमी होण्याचं काम जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. स्वच्छता ठेवणं हीच सगळ्यात मोठी की फॅक्टर आहे. हाच सगळ्यात मोठा उपाय आहे की आपण हिरड्यांचंही आरोग्य चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकतो. पोटातून घेण्यासाठी व्हिटॅमिन सी अच्छा. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण म्हणजे आपण दात रोज ब्रशनी घासतो, हो हो पण तेव्हा ब्रशनीच जे हिरड्यांना जे काय म्हणतो आपण बरोबर. साफसफाई होते, हो हो तेवढी फक्त इनफ आहे की काही तेवढी म्हणजे इनफ रोज आहे. फक्त बोटानी पण मसाज केलं पाहिजे त्यांना, नाही, काय? बोटानी मसाज रोज करण्याची गरज नाहीये. अच्छा. जर तुम्ही क्लिनिंग ॲम्पल केलं तर आपल्या खाण्याच्या अब्रेशनमधून हम्म. इनफ मसाज होत असतो. सर्क्युलेशन तिथे चांगल्यापैकी वाढतं जर तुम्ही मसाज केलात तर. हम्म. जर तुम्हाला वेळ मिळत असेल तेवढा लक्ष देण्यासाठी तर मसाज केलेला चांगला, पण न केल्याने अपाय होतो अशातला भाग नाही. अच्छा. ओके. येस.